भज मन निश दिने प्यारे भज मन निश दिने प्यारे हरे राम 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 हरे भज मन निश दिने प्यारे भज मन
मंगलवाद्यांचा निनाद होतो. मुद्दाम इकडे बघून बोलतो. मंगलवाद्यांचा निनाद होतो. सर्वत्र मांगल्याचं प्रसन्नतेचं वातावरण आहे. आनंदी आनंद आहे. येणाऱ्या प्रत्येकाच्या स्वागतासाठी दारामध्ये रंगावली सिद्ध झाली. अहो, ती रंगावली कोणी रंगवली हे महत्वाचं नाही. कुणाच्या तरी मनीची शुभेच्छा रंगावलीच्या रूपानं दारामध्ये साकार झाली. ती शुभेच्छा पाहता पाहता येणाऱ्याच्या मनाला प्रसन्नता प्राप्त होते. दारामध्ये उभ्या असलेल्या कदलीनं आपल्या जवळ जे होतं ते मी तुमच्यासाठी आणलेलं आहे असं सांगावं आणि ते केळीचे घोस पाहून, त्याला असलेलं कमळ पाहून आपण वैकुंठात आलो असं कुणाला वाटतं? आतमध्ये प्रवेश करावा. तो केशराचा अत्तर, धूपाचा सुगंध, पुरुष उंचीच्या समया लावलेले आहेत. त्या समया शुद्ध तुपाच्या आहेत. अहो, त्या समयी तेलते आहे. अंधाराचा नाश करत जगाला प्रकाश देण्याचं कार्य करते. तिला जळणं माहिती, जाळणं. आजपर्यंत इतरांनी ज्यांची अंतःकरण जाळली असा जरी आला तरी सुद्धा त्याच्या जीवनामध्ये आशेचा किरणच मी प्रदान करीन असं म्हणणारी ती समयीची ज्योत, तिचं तेज काही अलौकिक. या सगळ्या अलौकिक वातावरणामध्ये येणारे असेच अलौकिकच एक एक जण आतमध्ये प्रवेश करत होता. आणि जो आलेला आहे त्याचं स्वागत चाललं. या बरं झालं आला, वेळेत पोहोचला, बरं की तुमच्या आगमनाने आम्हाला आनंद झालेला आहे, या असं म्हणून स्वागत करत आणि आत पाऊल पडलं. आतमध्ये पायाशी मऊ वृताने घातलेले, गालीचे घातलेले, तिथेही असाच थाट, झुंबरांच्या माध्यमातून तो प्रकाश सर्वत्र पसरलेला आहे. ती झुंबर बघावी आणि असं करता 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 एक पुढे येतात आणि तिथे उभी असलेली जी, तिच्याकडे पाहून या सगळ्यांना आनंद. मग जो कुणी येतोय किंवा जी कुणी पुढे येते ती नमस्कार करते, तिचं स्वागत होत आहे. एका बाजूला उभी राहते. असा कितीतरी जणींचा घोळका तिच्या भोवती जमा झाला. कितीतरी जणींचा घोळका तिच्या भोवती जमा झाला. आणि एक जण तिच्या जवळ आली, तिच्या जवळ आली. ती म्हणते, का हो, तुम्ही मला बोलावलं पण इथे आलेल्या या सगळ्यांची माझी ओळख, या सगळ्यांची माझी ओळख नाही, तेव्हा एवढी करून द्या. ती म्हणाली, अहो इतकंच ना, मी कशाला ओळख करून द्यायला पाहिजे? स्वतःची ओळख करून देण्या इतक्या समर्थ आहेत, तेव्हा मी त्यांच्याकडे घेऊन जाते, त्या सांगतील आपली ओळख, या आपली ओळख. हे बघा, ही
ही कोण? हो, पैठणी सुंदर नेसली, नाकामध्ये नथही घातली, कानामध्ये पुढे आहे, छान सजलेली दिसते, म्हणजे कुलीन घराण्यातली आहे. होय, इथे आलेल्या सर्वच कुलीन घराण्यातले आहेत. सर्वांनीच नेसलेल्या पैठणी आहेत, फक्त रंगात विविधता आहे. सद्गुरुनाथ महाराज असं. पण बाई, तुमचं नाव काय? ती म्हणाली, माझं नाव स्वागता. म्हणून माझ्याकडे पहिल्यांदा आणलं. स्वागता स्वागता. मग तुमच्याविषयी जरा सांगा की. सांगते की. माहेरचं कौतुक करायला कुणाला आवडत नाही. स्वागता स्वकुल गौरविताना. तुम्ही समजा. स्वागता स्वकुल गौरविताना. सांगते सुगम गौरविताना. स्वागता स्वकुल गौरविताना. सांगते सुगम गौरविताना. हर्षवी श्रवण गौरविताना. हर्षवी श्रवण गौरविताना. जेन शक्य मुळी गौरविताना. सद्गुरुनाथ महाराज. असा तिने आपला परिचय केला. असा तिने आपला परिचय केला. ती म्हणाली, मला तुम्हाला काय म्हणायचे ते कळलं. तुम्ही फार उच्च कुलातले आहात. स्वकुलाचं वर्णन जी स्त्री इतकं अलंकृतपणानं करते, तिच्या घरी किती अलंकार असतील याची कल्पना मला आली. पण बघा बाई, माझ्या गळ्यामध्ये एकच दागिना. एकच दागिना. होय, माझ्या मनात तोच प्रश्न आला की या एवढ्या मोठ्या हळदी कुंकवाला येताना एक माळ गळ्यामध्ये घालून आला. हो, काय सांगू. ओवी माझं ना, ओवी, पण माझा पिता मला परमार्थात गोवी. पण त्यांनी घातलेली ही भक्तीची माळ माझ्या गळ्यातली, ती तुमच्या चंद्रहारापेक्षा श्रेष्ठ. त्या तुमच्या चंद्रहाराची, पुतळ्यांची, सरीची सरी याला नाही. अहो, काय त्या नथीचं कौतुक घेऊन बसला. ही बघा, ही कोण? ही इंद्रवज्रा. ही इंद्रवज्रा. नावातूनच करारी दिसताय. हो, आहे तसा स्वभाव. तालेवार घराण्यातले. वावं काही खपायचं नाही. जे काही आहे ते रोखोक. ही इंद्रवज्रा. पण कुणाची? बघ, वामनांची. ही इंद्रवज्रा बघ वामनांची. तृप्ती करीते बघता मनांची. अरे, जो कोणी हिच्या जवळ जातो तिनं पाहावं, त्याने पाहावं हिच्याकडे, आणि हिने त्यांची तृप्ती करावी. असं हिचं कुळ आहे. असं हिचं रूपड आहे. असं हिचं आसरण आहे. एवढंच काय, ही एकटी येत नाही बरं का. ही कधी एकटी येत नाही. हे युग्मयांचे या दोघी बहिणी आहेत. या दोघी सख्या बहिणी आहेत. एकीचं नाव इंद्रवज्रा, दुसरीचं नाव उपेंद्रवज्रा. हे युग्मयांचे जगी विप्रसिद्ध. विप्रसिद्ध आहे. यांचं युग्म विप्रसिद्ध आहे. वामन म्हणून सांगितलं ना सुरुवातीला. हे युग्मयांचे जगी विप्रसिद्ध. आणि इंद्रा उपेंद्रातही विप्रसिद्ध. इंद्र उपेंद्र वामन काय प्रसिद्धी
त्यांची. आणि ही पाहिलीत का? ही कोण? उद्धवाची उद्धवाची कन्या काहीच दिंडी. उद्धवाची कन्या काहीच दिंडी. उद्धवाची कन्या काहीच दिंडी. उद्धवाची कन्या काहीच किलकिल करते. दिंडी किलकिली होते. त्यातनं बघायचं तिच्याकडे. तिचा ताल सुद्धा दाबरा बरं. कन्या काहीच दिंडी. पण जो कोणी या दिंडीमध्ये जाईल त्याला ती काय करते? एकदा दिंडीमध्ये त्यांनी प्रवेश केला की उद्धव चिद्धनांची ही दिंडी आहे. उद्धव चिद्धनांची. आणि एकदा तिच्या दाराशी जो कोणी जातो त्याला ध्रुवापर्यंत नेल्याशिवाय राहत नाही. अशी ध्रुवपद देणारी ही आमची दिंडी. आणि ही रथोद्धता. ही शिखरिणी. हो, नाव मोठी मोठी दिसतात. हो, छोटी आहे. मालिनी, शालिनी आणि ही हारिणी. अशा या तिघी आहेत. मालिनी, शालिनी, हरिणी अशा तिघी आहेत. त्यांच्याकडे बघा. हरिणीकडे बघितल्यासारखं वाटेल. हरिणीकडे बघितल्यासारखं वाटेल. तिचं चालणं हरिणीसारखं. आपण हे एका बाजूला सगळे उभे करून ठेवले ते कोण? हे भुजंग प्रया शार्दूल क्रीडित. हा, हे असे सगळे. त्यांचं तिकडे पान सुपारीचा कार्यक्रम चालू. त्यांना करू दे काय करायचं. कारण त्यांचं चालणं मोठं, त्यांचं असणं मोठं, त्यांचं राहणं मोठं आणि त्यांचं सांगणं मोठं. सगळंच मोठं. आपलं काही नाजूक आपल्याला तसं नाही पटायचं. ते काय आपल्याला जमायचं नाही. हो, पण या सगळ्यांची ओळख करून दिली. तुम्हाला मी नावाने ओळखतो. पण काही आम्हाला सांगाल का नाही तुमच्याविषयी? आता आम्ही आमच्याविषयी सांगितलं. या सगळ्या जणी म्हणतात तुमच्याविषयी काही सांगाल का नाही? सांगते. तिने हात जोडले पूज्य भावाने. पंत मयूर कवीची पंत मयूर कवीची लोकी विख्यात कन्या.
त्या बघा किती लाजताय स्वतःविषयी सांगायला. मी सांगते तुम्हाला, या कोण माहितीये? पंत मयूर कवीची लोकी विख्यात कन्यका आर्या, अर्थालंकृत रमणी लोकी सुखवीत नित्य जी आर्या. आर्या ना या लोकी सुखविणारी ही आर्या, ही आर्या. अहो आर्याबाई, आता तरी सांगा. त्या म्हणाले मी माझ्याविषयी सांगणं काही योग्य नाही, मी माझ्याविषयी सांगणं काही योग्य नाही, कारण हे घराणं जोश्यांचं आहे, हे घराणं जोश्यांचं आहे. मी सांगायला लागले तर तुम्हाला आवडायचं नाही, पण आता मी झाले जोश्यांची. मी मूळची माहेरची पराडकरांची, हा मूळ माहेरची पराडकरांची. आणि तुम्हाला सांगते, मध्यमात सांगते, सांगते सांगते चरित मम. मी तुम्हाला सांगते, सांगते सखे गे दिव्य चरित जनकाचे, दिव्य चरित जनकाचे. चरित्र वर्णन करायला लागले तर शरम येते, पण माझ्या पितयाचं चरित्र वर्णन केलं तर शर्म मिळते, शर्म मिळते, सुख मिळते. कलिकाली वर्णिता शर्म देवा. अहो ते कळलं, तुमच्या वडिलांविषयी ऐकून आमचे पण कुठल्या तुम्ही माहेर म्हणाली, मी आता सोलापुरी, पण माझं माहेर रविधी नगरी मधी. हा पंत अभ्यासाचं मेळन, रविधी नगरी मधी, रविधी नगरी. ते सगळे विचार करायला लागले, ही कुठून आणली? धर्मपुरी रवी धुंडी माहित होती आम्हाला, वाईट तशी नाही ती वाईट, पण ती वाईट ही कुठून आणली तुम्ही रविधी? म्हणा जरा विचार करा की इंद्रा उपेंद्रात ही विप्रसिद्ध स्वागता सांगते सुगम गौरविताना. विचार करा जरा, थोडा विचार केला तेव्हा सगळं रविधी रविधी नगरी मधी. रवी त्याची संख्या किती? आणि धी म्हणजे मती. तेव्हा माझ्या माहेरचं नाव बारामती. रविधी नगरी मधी. हा बघा कशा गोड बोलतायत, रविधी नगरी मधी. रविधी नगरी मधी रवी समशोभनी दिसला. रविधी नगरी मधी रवी समशोभनी दिसला. माझा पिता त्या रविधी नगरीमध्ये रवी सारखे शोभून दिसला. अहो लोकांनी कुणीही यावं, ज्ञात्यांनी कुणीही यावं, येताना रवी घेऊन यावं. अर्थात लोणी दिल्याशिवाय माझ्या वडिलांनी त्यांना पाठवलं. जनक जयाचा शब्द रवी
त्याचा शब्द रवी सम दिस. त्यातही विषमता आली नाही, समताच राहिली आणि शब्द रवी सम दिसला. स्वतः रवी सम असल्यामुळे रवी सम शब्द ज्याचा. असे माझे वडील काय केलं? रघुवंश तिलक यश गाणी वाहुनी वाणी. रघुवंश तिलक यश गाणी वाहुनी वाणी. सुख दुःख आयुष्यभर माझ्या वडिलांनी एकच केलं. काय? भगवान रामाचं चरित्र गायलं. भगवान रामाचं चरित्र गायलं. मी जेव्हापासून त्यांना भेटले, मी जेव्हापासून इथे आले, काय कौतुक माझं, काय लाड माझे. अहो त्या पंढरपुरामध्ये नामाचा बाजार भरलेला. नामाचा बाजार पंढरी नामाचा पंढरी नामाचा बाजार. नामची घेता नामची देता नामची घेता नामची देता होतो फुल उद्धार पंढरी नामाचा. अरे मंदिराकडे जाणाऱ्यांची गर्दी त्यात वाटे वाटे कोणी गजर करताय, कोणी पटवाज वाजवत आहे. अहो त्या वेणीच्या स्वराचं कोंदण कंठातल्या स्वराला मिळतंय. आणि एकदा या वीणेचा साथ कंठावर चढला म्हणजे त्या मृदंगालाही वाटावं वीणेच्या मागोमाग जावं, वीणेच्या मागोमाग. कोणीतरी त्याला तिथपर्यंत घेऊन यावं, कोणीतरी घेऊन यावं. आणि काय करावं? हाक मारायचं. हाका मारणं स्वभाव नाही घ्या. हाक मारली की त्यांनी सांगावं धिक्कार धिक्कार धिक्कार. कुणाचा? कथेला न येऊन बसवायचा. धिक्कार 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 कथयति सततं कीर्तन सोहम. आणि या गजरामध्ये भजन सुरू व्हावं. जय जय राम कृष्ण हरी. संत मिळून गाती ब्रह्मची सार गाती ब्रह्मची सार. कीर्तन सुरू. भगवंताच्या कीर्तनाचा मोठा महिमा. म्हणून सद्भक्त उभे राहून कीर्तन करीत होते. अहो ते कीर्तन ऐकण्यासाठी कितीतरी लोक जमा झाले, कितीतरी जणांची गर्दी झाली होती. आणि त्या गर्दीमध्येच एक जण आत शिरू पाहतो. नुकताच त्या नगरीमध्ये आलेला, आपल्या गुरूंच्या सान्निध्याने राहणारा असा तो आत शिरू पाहत होता. कसा बसा आतमध्ये वाव मिळाला आणि त्याच क्षणी तिकडनं काहीतरी असं बोलणं झालं की ते ऐकून आता याचा अर्थ हेच सांगतील असं सगळे म्हणाले. हे सगळं ऐकलं, हे सगळं ऐकलं आणि सांगते तुम्हाला, माझे वडील म्हणाले
म्हणजे तिथे मी खरी प्रसवली. नित्य तुम्ही प्रभुपाशी, नित्य तुम्ही प्रभुपाशी, रेवडीकर बुवांचं कीर्तन चाललं होतं हो. नित्य तुम्ही प्रभुपाशी, पेढे बर्फी नवा खवा खावा. नित्य तुम्ही प्रभुपाशी, पेढे बर्फी नवा खवा खावा. परिण्या एके दिवशी, रेवडीचा स्वागतानचा खावा. हरे हरे राम राम तुम्ही रोज वेगळं वेगळं पक्वान खावं या कीर्तनामध्ये, आणि एक दिवस या रेवडीचा स्वाद मला मिळू दे तुम्ही. हे बोलण्याकरता मी जन्माला आले तरी, आणि तेव्हापासून जी यांची झाली ती यांचीच झाली, ती यांची झाली. नुसती तिथे मिरवले मला असं नाही, तिथे तर प्रसिद्ध झाले, पण कथेत जावं, तिथे जावं, कीर्तनकाराकडे जावं, त्याला आवडावं. हो एवढंच कशाला. शेवटी असं झालं की माझे दात पुराण सांगत पहिल्यांदा त्यांनी गीत करून पाहिली. पहिल्यांदा त्यांनी गीत केली. रुक्मिणी गीत, सीता गीत, सावित्री गीत करून पाहिली. पण तरी त्यांना असं वाटलं की आणखीही आपण ते बोलावं. आणि खरं सांगते बाई, आमच्या माहेरची रीत थापट पसारा लावायची. माझ्या वडिलांनी मला थोडक्यात बोलायला शिकवलं, म्हणून आख्यान थोडक्यात सांग, थोडक्यात बोलायला शिकलो. म्हणून थोडक्यात आशय प्रकट करावा, म्हणून कितीच्या किती ग्रंथ या वृत्तात लिहिले. भारत म्हणू नका. हो त्या भारताचा पसारा केवढा. दुसऱ्याने हल्ला केला की लक्षात येतं पसारा केवढा. त्या भारताचा पसारा केवढा. पण तो पसारा पाहावा आणि भारताच्या लक्षात यावं. आर्येकडे याला सोपवल्याशिवाय आता गत्यंतर नाही. आर्येकडे द्यावं, म्हणून मजपाशी आणावं. आणि मग भारत आणि मी बरोबर चालायला लागल्यावर प्रसिद्धी झाली. अशी प्रसिद्धी होता 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 एकदा मी सांगते बाई, माझ्या वडिलांना श्रीरामाची हौस होती. श्रीरामाची भक्ती आमच्या कुळात थोर. त्या देवासमोर जाऊन बसावं आणि म्हणावं. माझ्या वडिलांनी हात जोडावे. कारुण्याम्भोदरा, हात जोडावेत आणि त्याची करुणा भागावी. तेवढ्याने समाधान न झालं तर उपदेश करा. रसने न राघवाच्या, रसने न राघवाच्या, रसने न राघवाच्या, थोडी यशात गोडी, यशात गोडी, यशात गोडी. रसने न राघवाच्या, थोडी यशात गोडी.
ती ही रसना, त्या रसनेला रसनेनी सांगावं रसने न राघवाच्या थोडी अशात गोडी. तुला जर वर्णन काही करायचं असेल तर राघवाचं वर्णन, तुला जर वर्णन करायचं असेल तर राघव कीर्ती गा. अगं या राघव कीर्तीने तुला पुण्यमयता प्राप्त होईल. तू 32त अडकलीस, विमानी जाशील. पण एक पक्ष, तुला विमानी जायचं असेल तर आधी विमानी व्हावं. उपदेश आपल्या जिव्हेला करावा आणि रोज रामायणाचा पाठ करावा. मनामध्ये असा विचार आला की भगवंताला उद्देशून करायची जी कृती ती 108 या संख्येत करावी. मग काय, एकदा माझ्या वडिलांनी ठरवलं की ठरवलं. आणि आम्ही पोरीनी कसं हटायचं? मग आम्ही सगळ्या जणी आलो, आहेत नाही तेवढ्या सगळ्या, तुमच्यापैकी सुद्धा काही होत्या. आज आता दिसत नाही ते पुष्पिताग्रात, पण ती सुद्धा आहे. तो सोरठा दिसत नाही, पण तो सुद्धा आहे. दोहा तो तिकडे उत्तरेत जाऊन बसलाय, पण तो सुद्धा होता तेव्हा, तो सुद्धा होता तेव्हा. किती सांगू मी तुम्हाला, कितीतरी रामायण, 108 रामायण माझ्या वडिलांनी रचली. का माहितीये? राघवाची कथा पतित गाती भक्तजन आवडी. राघवाच्या गुणा न दिसे तुलना, त्यांच्यासारखा दुसरा त्यांना दिसलाच नाही हो. त्यामुळे एकीकडे वर्णन करावं, एकीकडे भक्ती व्हावी, असं करता करता प्रभूला माझ्या वडिलांची दया आली. प्रभूला माझ्या वडिलांची दया आली. काय सांगू, त्या अहमदनगरीत एक विप्र राहत होता आणि श्रीरामाचा मोठा भक्त होता. वय 100कडे आलेलं होतं त्याचं. आणि श्रीरामाची उपासना करणं हा त्याचा नित्यक्रम होता. पण स्थिती अशी झाली, लागले नेत्र रे पहिलं तीरा. पहिलं तीराला नेत्र लागले. आता कधीही प्राण या कुडीतून जाईल याची चाहूल लागली. आणि मनामध्ये असा सदोदित विचार यायला लागला की आता माझ्या मागे हे व्रत कोण चालू? या श्रीराम मूर्तींची सेवा पूजा माझ्या घरात तर कोणी करणार नाही. मग कोण करे? कोण करे? असा विचार सदैव करावा. आणि त्याचा परिणाम असा झाला की एके दिवशी भगवान रामचंद्र स्वतः त्यांच्या स्वप्नामध्ये गेले आणि सांगितलं, हे बघ बाळा, बारामतीला शोभाच्या मोरोबा पराडकर नावाचा माझा एक भक्त राहतो. त्याच्या सुपूर्त मला तू कर, म्हणजे तुला चिंता करण्याचं कारण नाही. तिथून ते गृहस्थ सोहळ्याने आपल्या देवघरातल्या मूर्ती घेऊन पायी निघाले. तेव्हा सोहळं नेसून कारमध्ये बसण्याची पद्धत नव्हती. प्रवास करत चालत सोहळं नेसून निघाले आणि मजल दरमजल करीत 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 बारामतीतल्या आमच्या राहत्या घरी. माझ्या वडिलांनी त्यांचं स्वागत केलं. हातातल्या राममूर्ती पाहिल्या आणि काय आनंद झाला, काय आनंद झाला. अहो माझ्या वडिलांनी या प्रभूसाठी केकावलीची रचना, एक श्लोकरूप केली आणि एक मला घेऊन. सदा श्रितपदा सदा शिव विनोद, सदा शिव मनो विनोदा, सदा स्वदा सवशमानसा कलिमलांतका कामदा. वदान्यजन सद्गुरो प्रशमिसामिता सन्मदा. गदारी करनंदकांबुजधरा नमस्ते. तुझ्याकडे आमचं हेच मागणं आहे असं
एक 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 पृथ्वीचा आश्रय करून मयूर बोलायला येतो. मयूराने पृथ्वीचा आश्रय करून केलेली म्हणून ती जगामध्ये केका. अशी केका त्या पृथ्वीची श्लोकवत्थ तो कितीतरी तयार होत होतं वागणं. आणि आता वडिलांना जगामध्ये माझ्या संतत्व आलं. संत आहे असं लोक समजत होते. आपण स्वतः कीर्तन करावं, स्वतः भगवंताची कीर्ती गावी, पुराण तर सांगावं, हे चालूच होतं. पण एकदा एका मुक्कामामध्ये झालं असं की मुक्कामाच्या ठिकाणचे लोक हौशीने बाहेर पडतायत असं पाहिलं. मी विचारलं, म्हणाले हे चाललेत कुठे? ते म्हणाले चाललेत तमाशा. हे चाललेत तमाशाकडे, कारण या सगळ्यांना आहे तमाशा. या सगळ्यांना आहे तमाशा, म्हणून यांना आवडतो पाहायला तमाशा. हे सगळे कीर्तन सोडून कीर्तनाच्या विपरीत नर्तकीकडे चाललेत पहा. तिथं श्रोत्यांमध्ये तादात्म्य नाही. तादात्म्यम यत्र श्रोतॄणाम तत्कीर्तनमिति स्मृतम वैपरीत्यम यथा सोपि नर्तकीत्यभिधीयते. सद्गुरुनाथ महाराज श्रोत्यांचं तादात्म्य नाही, पण कीर्तनामध्ये मात्र तसं होतं. ते नकोच होतं ना. वृत्ती द्वैतातच गुंतायला पाहिजे होती. अद्वैत पाहिजे होतं कुणाला. सगळेजण चालले होते. काही जण म्हणाले पंत तुम्ही सुद्धा चला. काय सांगू बाई, मला खरी येते लाज. पदर सावरत आता हाच पदर माझा. पदर सावरीत ती म्हणाली मला येते लाज. पण कधी ज्येष्ठ माणसं कुठे जातील आणि मुलीचं स्थळ कुठं पसंत करतील सांगता यायचं नाही. मला नाव नाही घ्यायचं, पण मी तुम्हाला सांगते तिथे जायचं नाही म्हणून घरात बसले. ऐकलं सगळं. का तर म्हणे नटाचा चेहरा पाहू नये म्हणून येणार नाही. गेले नाहीत तिथे, म्हणून कीर्तनकारांनी नटासारखं असू नये. म्हणजे त्याला नट गाता यावा नट, आणि तो नीट गाता यावा. नाही तर गाता गाता त्याचा कट व्हायचा. तसा न होता, म्हणजे असा नटखट नको बरं. असा नटखट नको, पण नट नसा, नीट असा. अशी तेव्हापासूनची माझ्या वडिलांची रीत. ते काही गेले नाही, पण सगळं ऐकलं. आणि सगळं झाल्यानंतर गेले की गेले. हातामध्ये डब घेऊन होते आमचे मान. हातात डब, मागे तुम आणि कवन या मगने मज गांजिले. काय सांगावं नाही राहत. असं कवन हो, पण पाय पण म्हणाले जोशी बुवा. ते म्हणाले बाई मला लाज वाटते. तेव्हा नावाने हाका मारित नव्हते. मला लाज वाटते. पण ते म्हणाले जोशी बुवा नटसम नकला कशासाठी करत बसता? अहो अशा नटासारख्या नकला करता करता न कला अशी स्थिती कधी होईल तुम्हाला कळणार सुद्धा. त्यापेक्षा हे सगळं त्यागा आणि काय करा, भगवंताचं संकीर्तन करा. कारण त्याच्यामध्ये जो आनंद आहे तसा कशात नाही. पहा राघवाची कथा पतित पावन गाती भक्तजन आवडीने तुमचं नाव राम. आणि तुम्ही नुसताच करता आराम हे काही बरं. मनात कामाचा निवास रामाच्या शोभत. तेव्हा एक करा बुवा,
हा डब खाली ठेवा आणि ही झांज हातात, असं म्हणून झांज हातात ठेवली, झांज हातामध्ये ठेवली आणि ती झांज हातामध्ये घेतली आणि ते विचारतात, म्हणाले तुमच्या कन्येला मी वरतो, तुमच्या कन्येला वरायला मी तयार आहे, पण मला जगात यांनी कोणी सन्मान देईल का? कोणी यांनी मला सन्मान देईल? कारण या तवनाने मला सन्मान मिळतो, का नाही मिळायचा? अहो या वर्षीच्या रामनवमीचा उत्सव तुम्ही आमच्याकडे करा असं माझ्या वडिलांनी त्याला निमंत्रण दिलं. आणि असं निमंत्रण दिल्यानंतर म्हणजे असा हुंडा त्यानं मिळाल्यावर, असा हुंडा त्यांच्या पदरी पडल्यानंतर मग त्यांनी पाणीग्रहण केलं. हो माझं पाणीग्रहण केलं, पण काय म्हणत, जैसी जनके दिघली, जैसी जनके दिघली, सच्चित घन राम जो सीता त्या, जैसी जनके दिघली, सच्चित घन राम जो सीता त्या, तैसी मयुरे दिघली, तैसी मयुरे दिघली, आर्या ही राम जो सीता त्याला. राम राम हरे हरे राम 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 रघुतमा. असं माझं प्राणीग्रहण झालं आणि तेव्हापासून या घरात सोलापूरच्या मी राहायला. आता माझ्या बरोबर बाकीच्या सुद्धा आहेत, नाही म्हणायला भज भज भव जलधी माझी मनुजा शिवाला वगैरे, वृत्त लावणीच, पण काम करत भक्तीच्या लावणीच. असं पालटलं हो, असं अंतःकरण पालटलं. का माहितीये? राघवाचे गुण ज्यांनी सदोदित राहिले त्याचा क्षणभराचा सहवास, मार्ग चुकलेल्याला जीवनाचा पथ दाखवता झाला. जर हे सामर्थ्य भक्ताचं असेल तर कथेचं सामर्थ्य काय असेल याचा विचार करा. म्हणून माझं तुम्हाला सर्वांना सांगणं आहे, मी सांगते, तुम्ही सुद्धा श्रीराम, तुम्ही सुद्धा राघवाची कथा सांगा. त्या राघवाच्या कथेच्या वर्णनानं जो आनंद आहे तो आनंद अन्य कशामध्येही नाही. शेवटी हे सगळं करताना आपल्याला त्याच्याकडे काय मागायचं? माझ्या वडिलांनी रे मागणं, माझ्या वडिलांनी रे मागणं मागितलं, तेवढंच मागायचं, तेवढं सांगते. वर असा विभो दे की, वर असा विभो दे की, वर असा विभो दे की, वत्सादा मल्लीला, वर असा विभो दे की, वत्सादा मल्लीला, हे पद रामनवमीच्या उत्सवाच्या समाप्तीला आजही संतांच्या घराण्यामध्ये या पदाने उत्सवाचा समारोप करायचा. वर असा विभोरी वत्साला मल्लीला, माझ्या लीला
गात राहा तू एवढाच वर मला दे असं माझ्या वडिलांचं शेवटपर्यंतच मागणं आहे. तेच मागणं आपण सर्वांनी परमेश्वराकडे मागितलं तर काहीही झालं तरी शेवटी आपल्याकडे एक उणीव नाही का? सगळ्या वेळी म्हणजे काय, काही झालं तरी सर्व लोक आपली गणना वृत्तात करतात. काही झालं तरी सगळे लोक आपली गणना वृत्तात करतात. भगवंताचं नामसंकीर्तन आपण गात राहिलो, लीला कथांचं श्रवण केलं आणि सांगितलं लोकांना तर आपल्याला इकार मिळेल आणि वृत्तीच पालट नाही. तेव्हा तशी वृत्ती आपली हवी आणि ती वृत्ती, ती चित्तवृत्ती भगवत चरणाशी लागावी. कुणाच्या? राघवाच्या लागावी. इतकंच माझ्या वडिलांचं सांगणं. तेवढंच मी तुम्हाला सांगते. याचं कारण काय? कारण असं की आजपर्यंत सद्भक्तांनी त्या राघवाची कथा अनंत काळापर्यंत गायली. तीच गाण्यामध्ये खरं कौशल्य आहे आणि तीच गाण्यामध्ये खरं कल्याण आहे. म्हणून राघवाची कथा पतित पावन गाती भक्त जन एक टप्पा पूर्ण होतोय म्हणून थोडा टप्पा. पतित पावन पतित पावन पतित पावन पतित पावन पतित पतित पावन पतित पावन रामदास म्हणे धन्य त्याचे रामदास म्हणे तुकाराम महाराजांनी एवढं मागितलं तेवढं मागूया आणि आता आरती तर काही करायची नाही. त्यामुळे जय जयकार करून आपण थांबलो. हे चिदान देगा देवा तुझा विसर
वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय 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 भटीर समर्थ मंगलमूर्ती दोन श्लोक सांगतो तेवढे म्हणून उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतासी सदावे सत्कर्मयोगे वैभागावे सर्वांकी मंगल बोलावे पळ पळ पळत आहे पळ पळ पळत आहे सर्व आयुष्य माझे वसुनी उदरी माते जाहलो पूर्ण ओझे कधी न करीत सेवा मी तुझी रे अनंता विषयी विरत झालो तुझी आहे सत्राता समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सीताकांत स्मरण जय जय राम नमः पार्वती पते हर हर महादेव भगवती जगदंबा माता की जय। आजच्या दिवसाचं शेवटचं सत्र सौभाग्यवती राधिकाताईने आपल्या समोर तेहे मनोरमा मुरली म्हणून स्वतः मुरली होऊन मांडलं। तसं आज आम्हाला श्रेयस बुवांचं कीर्तनने ऐकायला मिळालं। आज आर्याच कीर्तन करत होती। आज सगळे संदर्भ श्रोत्यांना माहिती होते म्हणून आपण तिचं माहेर पण व्यवस्थित ऐकलं। पण ती आज बारामतीत नाही, तिच्या पारमार्थिक माहेरात आहे, सज्जनगडात आहे, म्हणून त्या चाळ बांधून नाचली। तिने आज तिचं हृदगत आपल्यासमोर व्यक्त केलं। अतिशय सुंदर अनुभव होता, असाही उत्तरंग असू शकतो। कदाचित मी अंदाजाने बोलतोय बुवा, हे सगळं काव्य तुमचं स्वरचित सद्गुरू कृपेने आहे। त्या वृत्ताची बांधणी त्या आख्यानाच्या विषयानुसार केली आणि जुन्या पिढीला आश्वस्त केलं की आमची तरुण पिढी सर्व वृत्तांची माहिती ठेवू नये आणि रचना करू शकते आणि सूत्रबद्ध बांधू शकते। अपेक्षा केली होती, पण जागेची मर्यादा म्हणून तुम्ही सासरची लावणी इथे गायला नाही, पण खालून अपेक्षा होती पारमार्थिक तरी लावणी यावी। पंतकाव्य मांडून संपलं की आपण जाऊ सोलापूरला। पुढच्या वर्षी मी येईन तेव्हा सासरचं बरं चालेल। मी श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगड याचे श्री अभिजित बुवा देसाई रामदासी यांना विनंती करतो की सद्गुरू श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांचा प्रसाद तुम्ही बुवांना द्यावा। डॉक्टर अपराजित म्हणून त्यांनी ग्रंथ दिलेत, त्यापैकी श्री नारदीय भक्तिसूत्र भाग 1 आणि 2 समोर इकडून जय जय रघुवीर समर्थ